चला तर आज तुम्हाला मी मम्मीच्या हातची एकदम साधी, सोपी आणि पटकन होणारी तांदळाची खीर दाखवते. आता खीर म्हणलं की बऱ्याच जणांच्या बऱ्याच रेसिपी असतात. आता मम्मी एकदम साध्या पद्धतीनं बनवते आणि पूर्वीच्या बायका सेम अशाच बनवायच्या. त्याच्यासाठी काय करायचं, तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कमी गॅसवर शिजायला ठेवायचे. आता तांदूळ शिजते तोपर्यंत ओला नारळ खिसून घ्यायचा किंवा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा. आता मम्मीनी मिक्सरमधून बारीक केला होता, कारण असा मिक्सरमधून बारीक केला की खीर आहे तर छान एकजीव होते म्हणून. नंतर कमी गॅसवर छान व्यवस्थित शिजवून घ्यायची. जेवढी छान खीर शिजेल ना, तेवढी टेस्ट आहे तर छान येते. छान होते किंवा येते असं म्हणूया आपण. आणि नंतर मग काय करायचं, आता कोणता पण गोड पदार्थ असू द्या, त्याच्यामध्ये किंचित मीठ घालायचं. मीठ घातले की टेस्ट अजून वाढते. नंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे. नंतर वेलची पूड घालायची. अजून कमी गॅसवर व्यवस्थित शिजवून घ्यायची आणि आपल्याला वाटते किती गोड पाहिजे तेवढी साखर घालायची. आता आम्ही खीर जरा जास्तच केली होती, कारण आम्ही अक्कलकोटनं आणले होते नारळ आणि त्या नारळाची खीर करून लहान मुलांना खाऊ घालायची होती. त्यामुळे खीर झाली की लगेचच मम्मीने लहान मुलं बोलवली आणि अशी लगेच त्यांना खायला दिली. चला तर खीर कशी वाटली नक्की सांगा.